देवाची एकुलती एक मुलगी राधा। राजाचा जीव ज्यात असतो ना तो पक्षी राधा राधा। देवाची एकुलती एक मुलगी राधा राधा। ओहो घे गरमागरम कॉफी। गरम आहे येस। थांबतो मी बघतो। कबीर आई मला काय झालं? आई कबीर 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 काय झालंय? अरे कबीर काय? अरे असं काय तू? आई कबीर कबीर ए बाळा दार उघड। तू प्लीज एकदा दार उघड। दार कशाला बंद केलंयस तू? कबीर ए कबीर ऐक ना। कबीर अरे अरे असं काय तू? काय झालंय? अरे राधाचा पण मला फोन आला होता। काही भांडण झालंय का तुमच्या दोघांमध्ये? बरं आजीला फोन लावून देऊ का? तू आजीशी बोलशील का? थांब तू शांत हो। थांब जरा। कबीर प्लीज दार उघड बाळा प्लीज प्लीज। अरे आपण फ्रेंड्स आहोत ना। ऐक त्याला त्याचा वेळ घेऊ दे। तू सांगेल तू ये। तू जास्त पॅनिक होऊ नको। थांब तो लहान नाहीये आता। थांब ये। मैं तो रास्ते से जा रहा था मैं तो भेलपुरी खा रहा था मैं तो लड़की घुमा रहा था रास्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था लड़की घुमा रहा था तुझे मिर्ची लगी तो मैं क्या पिंकी तुझे मिर्ची लगी तो मैं पिंकी। अहो मॅडम कशाला हेडफोन काढले? एवढं चांगलं गाणं चालू होतं। तुझे मिर्ची लगी मैं तो रस्ते से जा रहा था मैं भेलपुरी खा रहा था हे गाणं असूच शकत नाही। ही फक्त इन्फॉर्मेशन असू शकते। धडा वाचल्यासारखं वाटतंय हे मला। तू एक काम कर, तू शांतपणे बाहेर जाऊन बस। चांगली शांत सुरेख ज्याला काहीतरी अर्थ असतील अशी गाणी डाउनलोड कर। तोपर्यंत मी ब्रेकफास्ट बनवते। मॅडम सॉरी मी बनवते नाही मी बनवणार आहे। अहो मी बनवते ना। मला बनवायचं आहे। अहो मॅडम प्लीज मी बनवते। कबीर कोणाचा मुलगा आहे, तुझा की माझा? तुमचा। हा मग मला कबीर साठी ब्रेकफास्ट बनवायचा आहे म्हणून मी ब्रेकफास्ट बनवते। पण कबीर दादा कुठे आहेत? म्हणजे मी सकाळपासून त्यांना एवढा आवाज देते त्यांनी काहीच रिप्लाय नाही केला मला। अगं रूम मध्येच असेल, झोपला असेल। ऍक्च्युली काल राधामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी बिनसलंय, म्हणजे असं मला वाटतंय। अजून काही बोलला नाहीये तो मला, म्हणून असा विचार केला की मीच त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते आणि
त्याला देते, कदाचित बोलेल. किती छान. म्हणजे मुलगा रागवलाय म्हणून त्याची मम्मा त्याच्या आवडीचा नाश्ता बनवून त्याला देते. रोज सकाळी तू बदाम खायला लागलीस का? का मॅडम? खूप अक्कल आहे ही. थँक्यू थँक्यू. मॅडम मग तुम्ही नाश्ता बनवा आणि मी त्यांना देते. नाही, मी मम्मा आहे की नाही कबीरची. मग मीच नाश्ता बनवणार आणि मीच त्याला नेऊन देणार. म्हणजे कदाचित तो माझ्याजवळ त्याचं मन मोकळं करेल. पण मीच देणार नाश्ता. ओके थँक्यू. मग मी काय करू? तू गाणी, ते आपलं मेन काम नाही का? हे सगळं काय हे इतकं इम्पॉर्टंट थोडीच आहे. हे तुम्ही करा. हो ऑफकोर्स. भांडी पण मी घासेन, टेन्शन नको घेऊ. तू गाण्यांवर कॉन्सन्ट्रेशन कर. नक्की नक्की. अरे म्हणजे बघ माझ्या चेहऱ्यावर. मैं तो नाही चांगलं गाणं डाउनलोड करते मी. कबीर कॉलरचा फोन पण बंद लागतोय. आता नेमकं काय झालंय कसं कळणार आपल्याला? या कबीरने डॉलीबाईंना सगळं सांगितलं असेल तर? हा कबीर बरा आहे ना? त्याला आपल्याला काय पण कळत नाही काय झालंय ते. आपण करायला गेलो एक आणि हे काय होऊन बसलंय. चला त्या साधूला पण आत्ताच यायचं होतं. सगळं चांगलं चाललेलं. बाई आज ना उद्या परत आला असता. आपण घेऊन आलो असतो त्याला. डॉलीबाईंसाठी त्याला यायलाच लागणार आहे. पण त्याला एक कळलं तर काय होईल? पण आधी आपल्याला कबीरची हालत कशी आहे ते बघायला पाहिजे. लय मोठा लोचा झालाय. चला आपण एकटा काय काय करणार. आता दुसरा कायच ऑप्शन नाही. एवढी रिस्क तर घ्यायलाच लागणार आहे. डॉली वहिनी, आपण बोलतोय सत्या. बरं झालं तुम्ही कॉल केलात. इनफॅक्ट मी तुम्हालाच कॉल करणार होते. आपल्यालाच फोन का? काय झालं? काही टेन्शन आहे काय? नाही, असं टेन्शन असं काही नाहीये. म्हणजे काल कबीर आणि राधाची डेट होती ना. अहो माहितीये ना आपल्याला. आपणच सगळा तामझाम केला होता ना. तुम्ही होतात ना कॅफेमध्ये? हा, आपण तिकडेच होतो. मग तुम्हाला कळलं असेल ना कबीरचं काय इश्यू झालाय ते? इशू कबीर आपण मला असं वाटतंय की काल रात्री राधामध्ये आणि त्याच्यामध्ये ना काहीतरी बिनसलंय. हा, तसं काय? हा, असेल तसंच काहीतरी असेल. अहो ही पोरं रोज काही ना काहीतरी भांडण करतच असतात. मेसेजला रिप्लाय केला नाही म्हणून भांडतात ही आजकालची पोरं. आपण काय म्हणतो वहिनी, आपण बोलू काय कबीरशी? म्हणजे त्याला काय टेन्शन आहे का असं विचारू काय आपण? नाही, तुम्ही काही बोलू नका. इनफॅक्ट तो घरीच आलाय, झोपलाय आता. मी बोलते. मी त्याच्यासाठी ब्रेकफास्टच बनवते. कदाचित बोलेल माझ्याजवळ. हा वहिनी, पण अहो काही लोचा असेल तर? नाही, तसं काहीच सिरियस नाही हो. परत चला ठेव, बोलते मी नंतर तुमच्याशी. हा चालेल. ओके. चला म्हणजे डॉलीबाईंना कबीर कॉलरने अजून कायच सांगितलं नाही. पण कबीरला भेटायला लागणार आहे. कालचं लय टेन्शन घेतलंय त्याने. शपथ आता काय होणार आहे कायच कळत नाही आपल्याला. गुड मॉर्निंग कबीर. चला उठा. कबीर, मगासपासून पिंकी 4 वेळा येऊन गेलीये, तुला आवाज देऊन गेलीये, तू उठत नाहीयेस. चलो.
प्रॅक्टिस करून घे. तुला कळलं ना, म्हणून मी तुला सांगते की तू हॉस्टेलवरच राहायला पाहिजे. घरी आलास ना की खूप लाड होतात तुझे. वीर, साप आहे. अरे मला रात्री उठवलं का नाहीस मग? कबीर, उठ ना, बोल ना माझ्याशी काहीतरी. कबीर, विकी, विक्रांत, काय झालंय? प्लीज बघणार आहे. काय? त्याला ताप आलाय आणि तो काही एक शब्द बोलत नाही. अरे हो हो, थांब ना, घाबरू नको. अगं डॉक्टर आहेस ना, एवढी काय पॅनिक होतेस? अरे थांब जरा. बघणार कसं झालंय. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अरे हो, तू एक काम कर, तू खाली बस, मी येतो. नाही नाही, मी ह्याला सोडून कुठे नाही जाणार. व्हॉट नॉनसेन्स यार, स्टॉप इट, खाली जा. नाही नाही नाही. पिंकी, अरे पिंकीचं काय, मी आहे ना, मी इथेच थांबणार. हा बोला ना सर. चल 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 चल, मी बघतोय त्याला. जा तू, जा जा जा. काही नाही, साधा ताप आहे. विकी, हो या. काय झालंय कबीरला नक्की? असं का करतो अचानक एवढा ताप? नक्कीच काल काहीतरी मेजर इश्यू झालाय जो तो माझ्यापासून लपवतोय. राधाला नक्कीच माहिती असणार आहे नेमकं काय झालंय ते. आता फोन का नाही उचलत आहे? हॅलो मॅडम. हॅलो डॉक्टर सचिन, येस. आज मी कॉलेजला येणार नाहीये. तुम्ही आज प्लीज जर सगळं मॅनेज कराल का? ओके मॅडम, बट इज एव्हरीथिंग ऑल राईट? या मी तुम्हाला नंतर करते कॉल. ओके ओके मॅडम, ओके. थँक्यू डॉक्टर सचिन. मॅम राधा, मी तुम्हालाच फोन लावत होते. मॅम ऍक्च्युली मी पण तुम्हाला फोन करत होते पण तुमचा फोन लागत नव्हता. पण तुम्ही का मला फोन करत होतात? म्हणजे काही अर्जंट काम होतं का? ऍक्च्युली तुम्ही आणि कबीर डेटवर गेला होतात. तिथून तुम्ही मला कॉल केलात की कबीर तिकडे आलाय का म्हणून. काही प्रॉब्लेम झाला होता का? मॅम मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही आणि तुम्ही कबीरचीच बाजू घ्याल. त्यामुळे तुम्हाला खरं सांगू की नको हे कळतच नव्हतं. कम ऑन राधा, असं काही होणार नाहीये. प्लीज सांगा काय झालं ते. ऍक्च्युली आमची काल डेट होती, तुम्हीच ती अरेंज केली होती, सगळं छान चालू होतं. पण अचानक माझ्या ड्रेसवर ज्यूस सांडला म्हणून मी आत वॉशरूमला गेले आणि बाहेर आले तर कबीर तिथून जात होता. मला वाटलं काही सरप्राईज द्यायचं मला विसरला असेल म्हणून तो आणायला जात असेल. मी त्याची वाट बघत थांबले तर तो आलाच नाही परत. मग कधी आले कबीर? नाही ना मॅम, कबीर परत आलाच नाही. तर किती हे रॉंग बिहेवियर आहे त्याचं. मी असं कोणी वागतं का? तर माझे फोनही उचलत नाहीये ना मेसेजला रिप्लाय करत आहे. पण आता कसं कळणार नेमक्याचं काय झालंय, हा कुठे आहे? किती केअरलेसपणे वागतोय हा कबीर आणि कशासाठी मॅम? मलाही तेच कळत नाहीये नक्की काय झालंय. दुसरं काय होणार मॅम, हे सुद्धा देवानेच सांगितलं असणार. देवाच्याच मैत्रीचा परिणाम आहे ना. आणि कबीर सुद्धा इतका होपलेस वागेल ना अशी अपेक्षाच नव्हती. खूप विश्वास होता कबीरवर. मला कधीच एकटं सोडून जाणार नाही असं त्याने प्रॉमिस केलं होतं आणि दुसऱ्या क्षणी तो असं वागलाय. बरं आणि आता कुठे आहे, काय करतोय हेही साधं इन्फॉर्म केलेलं नाहीये. ही आहे का त्याची कर्टसी? तुम्ही विचार करताय राधा, तसं काही नाहीये.
आय मीन कबीर तसे नाहीये, ते असं काहीही वागणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला हर्ट होईल. मॅम प्लीज, आता तुम्ही त्याची बाजू घेऊ नका उगाच. त्याच्या इतका बेजबाबदार मुलगा मी आजपर्यंत बघितला नाही. स्टॉप इट राधा. तुम्हाला माहिती आहे आता त्याची काय अवस्था आहे? मला आता त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मॅम. माझी अवस्था काय झाली असेल याचा विचार सुद्धा केला नाही त्याने. जर त्याने एवढा विचार केला असता ना तर किमान एकदा तरी त्याने मला फोन करून कळवलं असतं. रिअली हेट हिम. असं असं गिफ्ट दिलं त्याने मला व्हॅलेंटाईन डेचं. ठीक आहे, तुम्ही निघा आता. तसंही कबीरची तब्येत बरी नाही. काय मॅम, तुम्हाला कसं माहिती? तुम्ही भेटलात का त्याला? बरं नाहीये म्हणजे नक्की काय होतंय त्याला कबीरला? मॅम प्लीज प्लीज मला सांगा ना कबीर कुठे आहे. मला भेटायचंय मॅम त्याला एकदा प्लीज. कबीर इथेच आहेत माझ्या घरात. मॅम प्लीज मी त्याला जाऊन भेटते ना प्लीज. मला भेटायचंय त्याला. आत्ता नको, त्यांना रेस्टची गरज आहे. मॅम प्लीज प्लीज थोडा वेळ त्याला थोडा वेळ भेटेन आणि लगेच निघेन हवं तर प्लीज. ठीक आहे, तुम्ही भेटा, पण कालचा काही विषय काढू नका प्लीज. उगाच स्ट्रेस नको. लगेच भेटा आणि कॉलेजला जा. कबीर आई मला काहीच कळत नाहीये ग. अगं कबीरला एवढा ताप कधीच आला नाहीये. मला खूप टेन्शन आले. तू प्लीज लवकर ये ना ग. नाही हो, मी घेते त्याची काळजी हो, पण तू लवकर ये. ओके डॉली वहिनी, हे आपण कॉफी आणली आहे तुमच्यासाठी आणि कबीर भावासाठी. अहो सत्या भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात. हे कॉफीचं काय घेऊन बसलाय? अहो कबीरला ना काहीतरी झालंय. तो एकही शब्द बोलत नाही. अहो खूप ताप आलाय त्याला, खूप आजारी पडलाय तो. मी काय करू मला कळत नाही. मला खूप टेन्शन आलंय. देवाची एकुलती एक मुलगी राधा. देवा, राधा तुझी मुलगी आहे? नाही, आय स्टिल कांट बिलीव्ह इट. तू प्लीज आत्ताच्या आता ये आणि मला सांग हे सगळं खोटं आहे. त्याला कबीरने डॉली वहिनींना सगळं सांगितलं का काय? तसं असेल तर संपला सगळं. आता डॉली वहिनी भाईला माफ नाही करणार. डॉली वहिनी आणि देवाभाईच्या लव्ह स्टोरीचं नाही नाही नाही, हे असं नाही व्हायला पाहिजे. सत्या भाऊजी तुम्ही काहीतरी बोला ना प्लीज. हो काय झालंय? अहो काय झालंय काय नेमकं? तो एक शब्द बोलत नाहीये. सत्या भाऊजी, जर का राधा आणि कबीरचं काही भांडण झालं होतं तर तुम्ही ते मिटवायचं ना. हा तसंच काहीतरी असेल. अहो आजकालची पोरांना सारखी भांडतच असतात. ही राधा भांडखोरच आहे. ती दिसते तेवढी साधी नाही. मॅम तुम्हाला कबीर बोलावतोय. सत्या भाऊजी मी आलेच. हा सत्या काका, कबीरच्या ह्या अवस्थेमागे तू आणि तुझा देवाभाई आहे जी जरा सुद्धा मला हिंट मिळाली ना तर तुमची सुद्धा अशीच अवस्था करेल. लक्षात ठेव. विकी काय? हो इंजेक्शन दिलंय, होईल बरं. पण काय आता टेम्परेचर चेक केलं का? किती सगळं झालंय. तू का पॅनिक होतेस मला कळत नाहीये. कूल राहा ना. पॅनिक नाही हो तर काय.
चल इकडे बोल. त्याला डिस्टर्ब नको. चल तिकडे. अरे असं काय? चल. अरे पण नको त्याला डिस्टर्ब करूस. अरे असं काय डिस्टर्ब नको करूस म्हणजे काय? मला जायचंय. अगं डॉक्टर आहेस ना, अशी काय करते? स्कूल राहणार जरा. मी फक्त डॉक्टर नाहीये. मी आई पण. आई? मी कबीरची आई.